3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये केली नाहीत तर एक खेळाडू अतिरिक्त आतमध्ये घेतला जाईल, प्लस एक्स्ट्रा रन ही इथे आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. विकास घोडे पाटील अप्पांनी माहिती दिली आहे, जर टायमर वरती जर मॅच एक्स्ट्रा वेळ घेतला तर एक्स्ट्रा पेनल्टी दिली जाईल अशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. या बाबीची नोंद घ्या. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपला 12वा खेळाडूही इथे आला नाहीये, याची दखल घ्या. येस आलेत, मालगाव संघाचा बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. येस मॅच ऑन झाली आहे. लेट्स प्ले. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये बरोबर 9:04 टायमर सेट केलाय. गोलंदाज निघालाय आपल्या ट्रॅक वरती. दीपक एस के साडी, सचिन पाटील. पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा हा फटका मानस दाखवला होता, तिथे मिस झालाय. पहिल्या बॉल वरती मोठा प्रहार आला नाहीये, मात्र एक धाव नक्कीच मिळाली आणि या एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा सुरुवात केली आहे. ऑन दी मार्क मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल खोलवरचा बॉल आहे, फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे पराग बाय. सॉफ्ट डिसमिसल. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल फेस करत असताना गोल्डन डकचे शिकार ठरल्यात. एक बडी मछली जालमध्ये टीम TY पाटील स्पोर्ट्स मालगाव यांनी मात्र मिळवलाय पहिला ब्रेक थ्रू. महत्वाची विकेट पवेलियन इंडला जाताना पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत पाटील यांच्याकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. 10 दिशा या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. या स्पर्धेसाठी प्रशांत पाटील यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे आणि ही स्पर्धा उचलण्याच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने विकास घोडे पाटील असतील त्याचबरोबर स्वानंद जे निर्लेकर भाऊ यांच्या साथीने त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे हे व्यक्तिमत्व. या स्पर्धेची एक वेगळी उत्कंठा त्यांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि आता ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. ते फलंदाजीसाठी यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. स्ट्राइक एंड वरती येतील प्रशांत पाटील. पॉवर प्लेचे षडक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेले दीपक पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालेत ओव्हर द विकेटने. ऑन साइडला खेळलेला हा बॉल बराचसा लांब आहे, क्षेत्ररक्षक येईल, झडप मारेल, मात्र पहिल्याच बॉल वरती तिलस्मी हा फटका खेळताना प्रशांत पाटील पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटील आल्यानंतर मात्र त्यांनी सांगितले, अरे सुख हे मागून मिळत नाही, सुख हे शोधूनही सापडत नाही. सुख ही अशी गोष्ट आहे ना जी दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतःला मिळत नाहीये. इथे सुखावणारा हा चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रशांत पाटील. माजी अध्यक्ष जरी राहिले असतील तरी देखील मात्र या स्पर्धेमध्ये दाद दिली त्यांनी. जाऊया पुढचा बॉल. दीपक पुन्हा एकदा निघालेत. खोलवरचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये इन्क्लूड केली गेली आहे. दीपक यांच्यावरती थोडंसं प्रेशर, एक चौकार लगावल्यानंतर मात्र लाईन आणि लेंथ मध्ये ते भरकटले आहेत आणि धावसंख्येला भर पडली आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे सरळ 6 या आकड्यावर. खोलवरचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला डीपिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आला ना तो आणखी एक दर्जेदार प्रशांत पाटील पाटलांचा पोरगा मैदानाच्या आतमध्ये कमालीची बॅटिंग करतोय. लगातारचे 2 बॉल 2 चौकार त्याने ठोकलेत. विश्वास आहे, बिलीव आहे, त्याच्या संघामध्येही विश्वास चाळके आहे. याही खेळाडूकडे नजरा वळवल्या जातील. महत्वाचा खेळाडू. अनेक वेळा आपण पाहिलं ना तर जळणाऱ्या निखाऱ्यांवरती अनेक लोक हात शेकत असतात. जळणाऱ्या निखाऱ्यांवरती अनेक लोक हात शेकत असतात, मात्र त्या निखाऱ्यांच्या किती जवळ जायचं हे आपलं आपणच ठरवायचं. हो यावेळी स्विच हिट. ओव्हर कॉन्फिडंट फलंदाज. थोडासा 2 बॉल 2 षटकार लगावल्यानंतर मात्र एक्साइटमेंट पाहायला मिळाली आहे. प्रशांत पाटील यांनी मात्र वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न. ज्यावेळी जर मार्ग सोपा असेल तर तो अवघड का करावा हा कल्पनेपलीकडचा प्रश्न आहे. प्रशांत पाटील यांच्याकडे पाहिलं गेलंय. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरून दीपक. हो यावेळी फ्लिक केला. ओ व्हॉट अ शॉट. फॅब्युलस, फॅन्टास्टिक, आउटस्टँडिंग प्रशांत पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालेत. वाह काय फटका खेळलाय. त्याने सांगितलं अरे आयुष्याच्या वाटेवरती प्रवास कधीच ठरवून होत नाही, जसा मार्ग येईल ना तशा पद्धतीने वळावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये ते वळालेत आणि तदनंतर मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 16 या आकड्यावरती.
षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. हॅलो हॅलो, थँक्यू थँक्यू नितीन दादा गायकवाड यांचे आम्ही आभार मानतो. आमच्या आवाजाची थोडीशी काळजी घ्या, थोडीशी दखल घ्या. आणि नक्कीच नितीन दादा याची खऱ्या अर्थाने आम्हालाही माहीत आहे एक्झाम्स चालू आहेत, मात्र आजचा दिवस शंभू चषकासाठी विशेष आहे. या शंभू चषकाची चर्चा होतीये. त्याचबरोबर अजित पाटील यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट. यस के ऑन दी मार्क. धावफलकाकडे पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती साहिल आलेत राऊंड विकेटने. हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल, ब्लॉक होलमध्ये टाकलेला हा बॉल. तिथे मात्र कोणतीही संधी मिळाली नाहीये फलंदाजाला मोठा प्रहार करण्यासाठी. आणि आपण जर विचार केला ना तर धावफलकावरती एक धाव नक्कीच आली आहे आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 17 या आकड्यावरती. टीम कडवे या संघाच्या संघनायकाने सांगितलंय की आम्ही जवळजवळ 70 धावा ठोकण्याचा मानस आम्ही ठेवलाय. मालगाव टीमला मात्र बॅड पॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांचाही राहिलाय. मात्र गोलंदाज पुन्हा एकदा निघालेत साहिल. समोर आहेत प्रशांत पाटील. आणखी एक जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी जाणार नाही आहेत. स्वतःला थांबवलंय. मैदानाच्या आतमध्ये काही निर्णय आहेत ना ते स्वतःलाच घ्यावे लागतात. म्हणूनच म्हटलं आता ना की प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. काही लोक क्षणार्धात लक्षात राहतात. हो हो हो, यावेळी मात्र एसके सेट ऑन फायर. शॉर्टम चॅक डिस्पॅच केलाय सरळ सीमारेषे पार. आला ना तो आणखी एक दर्जेदार, वजनदार, दमदार षटकार. एसके पाटील खऱ्या अर्थाने सचिन पाटील आयकॉनिक खेळाडू आहे. अनेक वेळा मगाशी आम्ही चर्चा केली ना की काही लोक आयुष्यामध्ये त्या धक्क्याप्रमाणे असतात. धक्का लागला आणि आपण क्षणार्धामध्ये त्यांची आठवण राहते आणि तदनंतर मात्र काही लोक असतात ना ते आयुष्यभर लक्षात राहतात. तर त्यांच्या कामावरती ती लक्षात राहतात. तुम्ही केलेलं काम आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या लक्षात राहतं. एसके पाटील खऱ्या अर्थाने सचिन पाटील यांच्याकडे नजरा वळवल्यानंतर मात्र या खेळाडूने मात्र नेहमीच प्रत्येकाला लक्षात ठेवण्यासारखी कामगिरी केली आहे. आणि ज्या ज्यावेळी संघ अडचणीत असतो ना त्यावेळी सचिन पाटील हे नाव समोर येत असतं. कडवे संघाचा हा खऱ्या अर्थाने एक मोठा खेळाडू. त्याचबरोबर रायगड पेनमधील एक नामवंत समालोचक रुपेशजी पाटील यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आता मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. पुन्हा एकदा साहिल यावेळी पहा मिडल इन द लाईन. तिथून मात्र अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि मैदानाच्या आतमध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली आणि या एका धावेने धावफलकावरती भर पडली आहे. धावसंख्या 25च्या घरामध्ये. 25 रन्स ऑन द बोर्ड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं ना तर प्रशांत पाटील इंट्रोडक्शन मध्ये येतील. प्रशांत पाटील खऱ्या अर्थाने एक दमदार नेतृत्व आहे. चर्चा होतीये प्रशांत पाटील यांची. हो हो हो, यावेळी फटका जोर कसा आहे. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. इथे ओ ओ इथे ओ माय गॉड. मोये मोये मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आहे इथे पाहायला मिळाली. आणि प्रशांत पाटील यांचं आज नशीब बलवंत आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय ना तो एक दमदार क्रॅकिंग चौकार. 4 रन्स पाहायला मिळालेत. 4 धावा धावफलकावरती वाढवल्या गेल्यात. प्रशांत पाटील आज मात्र काहीतरी वेगळा विचार मनामध्ये घेऊन आल्यात. या खेळाडूकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. प्रशांत पाटील पुन्हा एकदा सज्ज झालेत. अनेक वेळा रुपेश सर असं म्हटलं जातं ना की कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाहीत. आज स्पष्ट बोललाय प्रशांत मैदानाच्या आतमध्ये. हो हो, यावेळी पहा पुन्हा एकदा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न राहिलाय. इथे बीट केलाय. गोलंदाजानेही कमबॅक केलाय. गोलंदाजही कमी नाही आहे. गोलंदाजाकडे ही चांगली रणनीती राहिली आहे. आणि 2 षटकाच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या 29.
चला टीम 9 मिनिटं झाली आहेत, आपल्याला अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही याची दखल घ्या. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक प्रगती पथावरती येईल. जवळजवळ 10 मिनिटं या 2 ओव्हरसाठी आपण घेतली आहेत याची दखल घ्या. अंतिमची 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण जर हे षटक हाताळलं नाही आणि 4 ओव्हर जर 20 मिनिटाच्या आतमध्ये जर आपण हाताळल्या नाहीत तरीही दंडात्मक कारवाई आहे याची दखल घ्या. शंभू चषकाच्या माध्यमातून सातत्याने ही माहिती पोहोचवली गेली आहे. 29 धावा तर धावफलकावरती आलेत. एसके स्ट्राइक एंड वरती, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रोहन. पहिलाच बॉल मिस टाइम आहे, फटका फसला. क्षेत्ररक्षक येईल आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉर्डन बोल्ट. इथे फलंदाज बाद झालेत. एसके बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा. मैदानाच्या आतमध्ये रोहन आलेत इनडक्शन मध्ये आणि ते आल्यानंतर मात्र त्यांनी बाजू उचलून धरली आहे. पहिला ब्रेक थ्रू इथे मैदानाच्या आतमध्ये दिल्यानंतर दुसराही ब्रेक थ्रू पाहायला मिळाला. आघाडीची आलेली जोडी मैदानाच्या आतमधून पवेलियन इंडला. आता मात्र जमेची बाजू अशी राहिलेली आहे की एका बाजूला शाहूवाडी तालुक्याचे माजी अध्यक्ष तर दुसऱ्या बाजूला शाहूवाडी ग्रामीण हा जो गावी जे संघ खेळतात त्या संघाचे अध्यक्ष, हे असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास चाळके यांच्याकडेही नजरा वळवल्या गेल्यात. का वळवू नये? शाहूवाडी चॅम्पियन लीग सध्याच्या घडीला या स्पर्धेबद्दल चर्चा होते आणि त्याचे हे पुरस्कर्ते आयोजक म्हणून पाहिलं जातं. पहिला बॉल विश्वास चाळके. पहिलाच बॉल ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा टोले जंग. षटकार ठोकलाय विश्वास चाळके यांनी. मात्र मैदानाच्या हिताशनी सांगितलंय, हो तुला आता हृदयात ठेवलंय, आता धडकायचं की भडकायचं तुझंच तू ठरवायचं. त्याने ठरवलंय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय आणि या मॅच मध्ये आग लावण्याचं काम इथून पुढे केलं गेलंय. विश्वास चाळके मैदानाच्या आतमध्ये आलेत. विश्वास चाळके यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती प्रहार चढवला. कमालीची बॅटिंग. रोहन पुन्हा आपल्या ट्रॅकवरून निघालेत. खोलवरचा बॉल इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन दिलं गेलंय. बॅकअप मिळाला. एक धाव तर घेतली. दुसरी धावीसाठी येतील आणि दुसरी धाव चपळतेने आणि चतुरतेने पूर्ण केली आहे. सेकंड रन विल बी कम्प्लिटेड. बोथ बॅटर्स व्हेरी वेल प्लेड. हलक्या हाताने खेळून काढला. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकावरती एक्स्ट्राचं दडपण आणलं आणि मैदानाच्या आतमध्ये एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. वेल बॅटिंग टीम खडवे पाहायला मिळाली. आपण पाहिलं तर श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे येणाऱ्या 7 आणि 8 ला फार मोठं नियोजन आहे या गावाचं. यावेळी मात्र लेग स्टंपला आढळणारा हा बॉल ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग लेग रिझन मध्ये फील्ड करतील. एक धाव कंप्लीट करत असताना दुसरी कंप्लीट केली आहे. पाहता पाहता तिसरी धावही कंप्लीट केली आहे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. या 3 धावा इथे अंकित केल्या गेल्या. त्या 3 धावेने धाव संख्या 40च्या घरामध्ये गेल्या. एका बाजूला दोन्ही माजी अध्यक्ष म्हणण्यामध्ये काही हरकत नाहीये आणि प्रशांत पाटील स्ट्राइक एंड वरती आलेत. एक जबरदस्त असा हा खेळाडू आहे. नेहमी संघर्ष केलाय आणि ज्या वेळी तुम्ही संघर्ष करताना यश हे तुमच्या पदरात पडत असतं. रुतणारे काटे हे नेहमीच तुम्हाला सांगत असतात की तुमचा वेग वाढवायचा आहे. इथून पुढे वेग वाढवला जाईल का? हो हो हो, यावेळी पहा कमालीचा हा फटका. प्रशांत पाटील सेट ऑन फायर. लगातारचे 3 चेंडू 3 षटकार प्रशांत पाटीलने जर ठोकले ना तर संस्थापक सन्माननीय श्री अजित पाटील यांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1000 रुपयाचं वाढवलंय. चला आता मात्र एटीएम मधला पैसा बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे संस्थापकांनी. जुना बॉल द्यायचा जुना बॉल द्यायचा जुना बॉल नाही आहे. आज पहिली मॅच आहे. कालच्या दिवसामधले जवळजवळ सर्व जुने बॉल आपल्यापासून कमी झालेत. आज मात्र दुसरा दिवस आहे.
रोहन यांच्यावरती चढवलेले प्रहार. 3 चेंडू 3 षटकार. अजित पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रशांत पाटील साडी. चला थोडीशी घाई करा, 14 मिनिटांचा खेळ संपलेला आहे, याची दखल घ्या. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काही बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले. पहा यावेळी मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढलेला हा बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये बरोबर 14.50 सेकंदांनी हा षटक संपलाय. म्हणजे जो अतिरिक्त खेळाडू आहे ना तो आतमध्ये घेण्याची मुभा जी होती ती थांबवली गेली आहे. मात्र 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये होणं अनिवार्य आहे. जर एक्स्ट्रा मिनिट गेला तर तुम्हाला दंडात्मक कारवाई केली जाईल, याची दखल घ्या. सकाळच्या सत्रापासून आपण नियमांवरती बोट ठेवलं गेलं. चला टीम स्पीडअप घ्या, टीम थोडीशी घाई करा. ही तुम्हाला पुन्हा एकदा कॉलिंग आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या 46. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. 46 रन्स ऑन द बोर्ड. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. यावेळी मात्र पहा मिस टाइम आहे आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. पंचाकडे दाद मागितली गेली आहे. जीवाच्या आकांताने थर्ड अंपायरकडे कॉल दिलाय. चला आता आपण थर्ड अंपायरकडे जातोय. रनआउटचा हा चान्स पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये रनआउटची संधी नजरा वळवल्या गेल्यात. रनआउटची संधी फार महत्वाची आहे. येस थँक्यू सो मच, थँक्यू. चला रनआउटचा कॉल आलाय आणि रनआउटसाठी जाऊया. ओम साई MTC या वाहिनीकडे आपण वळतोय. पाहिलं जाईल, चाचपणी केली जाईल. चला तिसरे पंच आमचे जर असतील तर त्यांनी या इंट्रोडक्शन मध्ये. येस एक महत्त्वाचा निर्णय. थँक्यू सो मच. इथे कॉलिंग येत आहे आणि मैदानाच्या आतमध्ये OUT आउट होतील फलंदाज. थोडीशी मिलीमीटरचा फरक पाहायला मिळाला आणि विश्वास साळके बॅक टू द पवेलियन. एक क्रुशियल मोमेंटला मिळालेला हा विकेट आपल्याला पाहायला मिळाला आहे. थँक्यू. आता मात्र जाऊया नवीन धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 47 धावा. 60 ते 70 धावांचं आव्हान आम्ही उभं करू, ही विश्वासाची बाब मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आले आहेत. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅरी केलाय. बॅक टू बॅक दुसरा विकेट पाहायला मिळाला. फलंदाज आले अमोल आणि निघूनही गेले.
मैदानाच्या आतमध्ये कडवे टीमला आता मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 47 जरूर आली आहे, मात्र मालेगाव टीम कमी नाही आहे. मालेगाव टीमकडे ही चांगली फलंदाजीची मालगाव आहे यस, आणि मालगाव या टीमची फलंदाजाची जी धुरा आहे ना ती देखील भरगच्च आहे. चर्चा होतीये. चला इथे महत्त्वाची लढत आहे. सूरज आलेत फलंदाजीसाठी. लगातारच्या 2 बॉलवरती खऱ्या अर्थाने एक रनआउट आणि तदनंतर मात्र एक फलंदाज कॅच आउट झालाय. ब्रेक दिलेत 2 बॉलवरती. टीममध्ये आपण जर विचार केला तर तानाजी या नावाच्या गोलंदाजाने तानाजीकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. मात्र आता नवीन बॅटर आलेत सूरज यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. काय घडतंय? सूरज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येमध्ये भर पडली आहे. वाईट +1 अशा 2 धावा इथे अंकित केल्या जातील. धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 49 धावा. यावेळी मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉटलेगला क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल तो कॅच. संपलाय. प्रशांत पाटील यांचा खेळ. फलंदाज प्रशांत बॅक टू द पवेलियन. एक जबरदस्त अशी कामगिरी प्रशांत पाटील यांनी केली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चला पुढील होणारी मॅच. टीम लक्ष्मण 11 जांभूर आणि श्री निनाई विठलाई क्रिकेट क्लब करुंगळे या टीमला आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत की या आपण टॉससाठी जाऊया. लक्ष्मण 11 जांभूर आणि श्री निनाई विठलाई क्रिकेट क्लब करुंगळे या दोन्ही टीमला आम्ही हा कॉल देतोय. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, जिथे आमचे साथी समालोचक रायगड पेनमधील एक हक्काचा आवाज. सध्याच्या घडीला फार मोठ्या स्पर्धा, डे नाईटच्या स्पर्धा साठी ज्यांची सातत्याने मागणी राहिली आहे ते रुपेशजी पाटील, एक चांगलं व्यक्तिमत्व, आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत या टॉसकडे. आणि जाऊया मात्र या ओव्हरमधील काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हो, यावेळी पहा बॅकवर्डवरती गेलेत. बॅकवर्ड पॉइंटला प्रोडक्शन दिलं गेलं. क्षेत्ररक्षक आहे, पाठमोहरा केला गेला. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न चपळतेने केला. डायरेक्ट हिट मस्ट होता. डायरेक्ट हिट येत नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आता धावसंख्या 2 ने भरारी घेते. धावसंख्या 51. एकावन्न धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. चर्चा होतीये. नवीन आलेले बॅटर वैभव यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. खुलवरचा बॉल आहे, मिस टाइम आहे. स्वतः येतील का फॉलो थ्रो मध्ये कॅच करण्याची संधी. इथे शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आलेला तानाजी नावाप्रमाणे लढला. मैदानाच्या आतमध्ये त्याने मॅचला दिशा दिली आहे आणि इथे थांबवलंय टीम कडवेला. जिथे आपण विचार केला ना तर धाव संख्या 51 लगावली गेली आहे. 52 धावा मैदानाच्या आतमध्ये. अजूनही काही शिल्लक चेंडू आहेत. नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. काय किमया करतील आता. शेवटचा बॉल इन ॲक्शन मध्ये सोन्या हे फलंदाज येतील. चर्चा होतीये सोन्या या खेळाडूची. सोन्या डेथ ओव्हर मध्ये आलेत. अंतिमचा बॉल. इथून मात्र एखादा चौकार, एखादा षटकार मनोबल वाढवून घेऊन जाणार आहे. याकडेही नजरा वळवल्या जातील. अंतिमचा बॉल या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळेल. खुलवरचा बॉल आहे, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल का त्याच्या खाली. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल झेल आणि मैदानाच्या आतमध्ये तानाजी या गोलंदाजाने काय गोलंदाजी केली आहे. वा, मन जिंकली आहेत. फीचर ऑफ द टीम आपल्याला पाहायला मिळालंय. नाव आहे तानाजी. कमालीचा परफॉर्मन्स त्याने दिलाय. इन ॲक्शन मध्ये शेवटच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे आणि आता टार्गेट जे आहे ते 51 धावा धावफलकावरती लगावल्यात. 52 धावांचं टार्गेट. टीम आपण जर पाहिलं तर TY पाटील स्पोर्ट्स मालगाव या टीमला 50 धावा 52 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. आणि आपण आता मात्र जाऊया मायक्रोफोन वरून कॉम्बॉक्स मधून जाऊया सरळ टॉस बॉक्स मध्ये, जिथे आपल्या समेत जॉईंट होतील रुपेशजी पाटील आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पुढील मॅचचा टॉस. आणि मान्यवरही आपल्या समेत जॉईंट होतील. ओव्हर टू रुपेश सर. हॅलो चेक. चला इथून दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण लगेच टॉस इथे घेतला जाईल. मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 2 आणि लक्ष्मण 11 जांभूर आणि श्री निनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करंगुली दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की टॉस साठी या.
त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर स्टार क्रिकेटर आणि क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व राजू पाटील साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभास्थिती मात्र इथे नाणेफेक घेतली जाईल. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की चला लगेच या, अतिरिक्त वेळ इथे खर्च करू नका, वेळेचा अपव्यय करू नका आणि मी विनंती करेन लगेच इथे टॉस घेतला जाईल. लक्ष्मण 11 जांभूर आणि त्यांच्या विरोधामध्ये सेनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करंगुले या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. टॉस इथे घेतला जाईल. सर दोन्ही कॅप्टन या प्लीज. जांभूर टीम, लक्ष्मण 11 जांभूर टीम प्लीज या लगेच फास्ट. तुम्ही पाहताय अनुभवताय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मात्र एक दमदार आयोजन रामलीला मैदानामध्ये खेळण्याचे स्वप्न साकार करताना मात्र पाहायला मिळते. असे शंभू प्रतिष्ठान मुंबई 6व्या वर्धापन दिनाचं निमित्त मात्र इथून साधून औचित्य साधून वेतालबाग तालीम कोकरूड श्री शंभू चषक 2025 मात्र धमाकेदार दमदार आयोजन संपन्न होताना पाहायला मिळतोय. अंतिम दिवस आज रविवारचा सुपर संडे आणि सेकंड मॅच लक्ष्मण 11 जांभूर आणि श्रीनारायण विठ्ठलाई क्रिकेट क्लब करंगुले. आदरणीय राजू पाटील एक स्टार क्रिकेटर त्यांच्या शुभास्थिती मात्र केला जातोय. टॉस स्विंग द कॉइन हेड चॉईस केलाय आणि आलेला आहे टेल. काय निर्णय असेल? टीम करंगुले टॉस जिंकलाय. बॉल फर्स्ट गोलंदाजी करण्याचा निर्णय. अगदी पाहिल्या गेलं तर सकाळचं सत्र आहे, थोडंसं हवेचा दाब कमी पाहायला मिळतो. नॅचरल मुवमेंट जे आहे मात्र इथून फलंदाजांना मिळणार नाही याचा परिपूर्ण तुम्हाला अनुभव आहे. आणि त्याचबरोबर फोटोशूट झाला. इथून क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. किती धावांपर्यंत थांबवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल? 40च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करेल. काय म्हणतात, ज्या प्रकारे वर्षभर आयोजन होत असतं परंतु या रामलीलावरती खेळण्याचं आनंद आणि त्याचबरोबर या आयोजनाचं काय आयोजनाबद्दल म्हणाल? शंभूचे सगळे आयोजन एकदम आहे आणि या षटकामध्ये प्रोडक्शन देखील तेवढंच तत्परतेने दिलंय. हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढला, एक्स्ट्रा कव्हरला शॉट मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांनी मात्र एफर्ट्स दिले. दुसऱ्या रनाचा प्रयत्न, रनआउटची संधी चुकलेली आहे आणि दरम्यान मात्र अतिशय सुंदर पद्धतीने फलंदाजांनी धावा कुठल्या त्या 2 आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 7 या आकड्यावरती आहे. 52 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही हो इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर. कम्मालीचा प्रहार, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार साधावा. कम्मालीचा वाडिंग मैदानाच्या आतमध्ये आलेला हा पठ्या पाहायला मिळालाय. नाव आहे साहिल. एक जबरदस्त फटका खेळलेला आहे. लिटिल मास्टर. हाईट थोडीशी कमी आहे मात्र फाईट टाईट करण्याचा त्याचा मनसुबा, त्याचं धाडस मैदानाच्या आतमध्ये औरच काही सांगून जात आहे. कम्मालीची बॅटिंग त्याने केली आहे. पहा इथे ज्या मेरिटवरती बॉल आला ना त्या मेरिटवरती त्याने खेळलेला फटका बरंच काही सांगून जातोय. क्लीन हिट बिलीव आहे त्याच्यावरती. आणि आता मात्र एसके पुन्हा एकदा निघालेत. साहिल साडे खोलवरचा बॉल, पुन्हा एकदा जोरकस प्रहार. यावेळी मात्र स्वीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पाठमोहरा केला जाईल. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचाही प्रयत्न पाहता पाहता तिसरी धावेकडे जात असताना रनआउटची संधी. थर्ड अंपायर कडे मात्र आता कॉल आलाय. बॅटर वॉज सेफ, नॉट आउट आहे. हा कॉल आपल्यापर्यंत आलाय. फलंदाज नॉट आउट आहे, हा कॉल आपल्यापर्यंत आलाय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती येईल अंबाजी. एसके यांच्या अगेन्स्ट एसके यांच्यावरती तुटून पडलेत फलंदाज. 16 धावा तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत लगावल्या गेल्यात. खोलवरचा बॉल यॉर्कर लेन. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. विश्वास इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळाले. तिथे बॅकअपही मिळालाय. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. या 2 धावेने धावसंख्या 18च्या घरामध्ये गेली आहे. आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये आता कुठेतरी टीम TY पाटील स्पोर्ट्स मालगाव या टीमने मात्र आगेकूच केली आहे. कम्मालीची ही रणनीती पाहायला मिळाली आहे. अडाक इज द बेस्ट डिफेन्स असं पाहायला मिळालंय आणि अटॅक करण्याचा प्रयत्न राहिला. यावेळी मात्र पहा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. तिथे डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न राहिला
आणि धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही आहे. धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळाली आहे. कुठेतरी चूक झाली आहे. ज्या पद्धतीने 5 धावा एक्स्ट्रा आल्या, तदनंतर मात्र एक षटकार आला, तदनंतर मात्र एक्स्ट्राच्या रन्स आणि 18 ही धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये लगावण्यामध्ये यश मिळालं. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 18 आणि बनवायच्या आहेत 34. 18-34चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. चला टीम, आम्ही टाइमर लावला, या बाबीकडे देखील लक्ष द्या, अन्यथा पॅनल्टीला समोर जावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे अमोल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अमोलकडे नजरा वळवल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये फार भयंकर असं युद्ध पाहायला मिळालंय. चला थोडीशी स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या. चला टीम कडवे, आपल्याला हा कॉल आहे. समोर आहेत फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. साहिलकडे नजरा वळवल्या गेल्यात. पहिलाच बॉल, लोअर फुल टॉस, त्याला डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळला. एसके आहेत त्या ठिकाणी, कॅरी करतील, फील्ड करतील. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 1 ने सरसावली आहे, ती जाऊन पोहोचली. आता मात्र 19 या आकड्यावरती येणारे बॉल शिल्लक आहेत 17, बनवायचे आहेत 33. 17 बॉल 33चं इक्वेशन समोर आलंय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती अंबाजी आहेत. अंबाजीकडेही नजरा वळवल्या जातील. काय घडेल अंबाजी या बॉलवरती? हो, यावेळी खोलवरचा बॉल, बिहाइंड द विकेट असलेला क्षेत्ररक्षक जो स्लिप मध्ये आहे ना, त्याच्याकडून होणाऱ्या चुका बाईकच्या स्वरूपामध्ये इथे धावा मिळाल्या त्या 4 आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. खऱ्या अर्थाने नशिबाचा चौकार. अनेक वेळा अजित पाटील यांनी सांगितलंय की साखर गोड आहे ना, ही साखर गोड आहे, ती पेपरवर लिहून चालत नाही, तर ती चाखावी लागते. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू किती गुणवंत आहे हे पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं आणि तदनंतर मात्र आपलं कॅलिबर सिद्ध करावं लागतं. इथे चूक झाली आहे. फर्स्ट स्लिपमध्ये असलेला क्षेत्ररक्षक थोडासा लेझी पाहायला मिळाला आणि त्याचा भुर्दंड अशा पद्धतीने मिळालाय की 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अंकित झाल्या. धावसंख्येने घेतलेली भरारी, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23च्या घरामध्ये. 23 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळालाय. हो, यावेळी पहा मिस टाइम आहे. स्वतः येतील अमोल इंट्रोडक्शन मध्ये, कार्य करतील झेल. संपलाय साहिल याचा, अंबाजी याचा खेळ. बॅक टू द पवेलियन, एक मोठा हादरा. म्हणूनच म्हटलं तर नारे नहीं खाएंगे ठोकरे तो लक्ष्य को गंभीरता से कैसे जानेंगे, अगर नहीं टकराएंगे गलत को तो सही को कैसे पहचानेंगे. इथे चूक झाली आहे, फलंदाज फसलाय. बॅक टू द पवेलियन, पहिला हादरा. त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्याचे विद्यमान सचिव सन्माननीय विजयजी निकम यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत या शंभू चषकामध्ये आयोजन कमिटीच्या वतीने केलं जात आहे. मोस्ट वेलकम. रुपेश सर, काही माणसं असतात ना, चर्चा होते, तुम्ही सूर्याची बरोबरी करू शकत नाही, मात्र अंधारामध्ये कंदिलेचा उजेडही तेवढाच भरपूर असतो. यश तशाच पद्धतीने आहे. यश आणि अपयश नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र विजयजी निकम यांचं आगमन झालंय. या मोस्ट वेलकम विजय दादा, हार्दिक स्वागत आहे. असंच हे व्यक्तिमत्व, अंधारामध्ये उजेड देणारं हे व्यक्तिमत्व विजय दादा, आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. मात्र यावेळी पहा हलक्या हाताने खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, झडप मारतील. तदनंतर मात्र बॅकअप मिळाला नाहीये, चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र केअरलेस क्रिकेट, फेअरलेस क्रिकेट होणं गरजेचं आहे. इथे केअरलेस क्रिकेट होत आहे आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आल्यात. आता मात्र अजूनही 27 धावांची गरज आहे. 27 रन्स मस्ट नीडेड आहेत. 27 धावांची गरज आहे इथून पुढे. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा हलक्या हाताने डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने स्ट्रेट हिटने, स्ट्रेट बॅटने खेळलेला हा फटका. इथे एकच धाव घेतली गेली आहे. बॅकअप देणं फार गरजेचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अमोल यांनी मात्र इथे एकच धाव दिली आहे. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 26. अजूनही येणारे काही चेंडू शिल्लक आहेत
26 धावांची गरज आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. चर्चा होतीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला अमोल या मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी संकल्पना घेऊन आलाय. 26 तर त्याने बनवल्यात. हो, यावेळी पहा बॅकफूट वरती गेले आहेत. कवसला हलक्या हाताने खेळून काढला. बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र घेतली आहे ना ती एक धाव. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 27 धावा म्हणजे येणारे बॉल शिल्लक आहेत 12, बनवायचे आहेत 25 धावा. 12 बॉल 25 ची मॅच. एक हाय व्होल्टेज मुकाबला, कमालीची मॅच पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 25 ची गरज आहे. चला स्पीडअप घ्या टीम. आपण जर आता मात्र वेळाकडे जर विचार केला तर टायमर लावलाय आणि 2 षटकं हाताळत असताना बरोबर 10 मिनिटाचा अवधी या टीमने घेतलाय. आता मात्र नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रशांत पाटील यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. प्रशांत पाटील इन ॲक्शन. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव घेतली आहे. दुसरीसाठी जातील का रनआउटची संधी आहे. रॉंग एंड वरती थ्रो पाहायला मिळाला. बॅकअपही पाहायला मिळाला आणि आता 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 11, बनवायच्या आहेत त्या धावा इथून पुढे 23. 11 बॉल 23 ची गरज आहे. कम्मालीची गोलंदाजी करावी लागेल आणि इथून पुढे गोलंदाज पुन्हा निघाला. हो, यावेळी मिस टाइम आहे. केली आहे प्रशांत पाटील. आता मात्र प्रशांत पाटील हे सांगतात अरे कोण हसवून गेला कोण फसवून गेला हे महत्वाचं नाही. अनुभवाच्या शाळेमध्ये कोण तुम्हाला वर्गात जास्त शिकवून गेला आणि बसवून गेला हे पाहावं लागेल. इथे अनुभवाची जोड. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटील यांनी मात्र हार्डर लेंथ वरती हाताळलेला हा बॉल. बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट. यष्टी रक्षकाने केलेला कॅच, कम्मालीचा कॅच पाहायला मिळाला आणि धाव संख्येमध्ये भर पडली आहे. धाव संख्या 29 वरती हा दुसरा हादरा. प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र भन्नाट वेग आहे. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळाला. मॅच मध्ये कलाटणी देणारा हा खेळाडू आहे. कमालीची बॅटिंग केली आहे, कमालीची फलंदाजी केली आहे, मात्र गोलंदाजीमध्येही धार दाखवली आहे. खोलवरचा बॉल यावेळी ऑन साइडला. कमालीचा फटका पाहायला मिळाला दीपक इन ॲक्शन मध्ये. शॉर्टम चाक सरळ डिस्पॅच केला. षटकार साडी. मॅच मध्ये आता ट्विस्ट आणलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 35च्या घरामध्ये. 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालेलं आहे. चर्चा होतीये ना या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. येणारे बॉल आता शिल्लक राहिलेले आहेत. 8-17 मॅच आहे. यावेळी खोलवरचा बॉल. इथे पिचिंग इन द लाईन इम्पॅक्ट पाहायला मिळाला. अपील मागितली नाहीये. खऱ्या अर्थाने अपील जर मागितली असती तर एखाद्या वेळी पंचांनी हात बोट वर उचललंही असतं. मात्र कल्पनेपलीकडचं क्रिकेट प्लम झाले होते त्या ठिकाणी आणि आता मात्र येणारी बॉल 7 बनवायचे आहेत 16. 7-16 मॅच. शेवटचं षटक कोण हाताळेल ही चर्चा रंगली गेली आहे. प्रशांत पाटील या बॉल डॉट बॉल येणं गरजेचं आहे. हार्डर लेन. तदनंतर मात्र हा व्हाईट बॉल आला. मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा पेस क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अनेक वेळा आपण थोडे एक्स्ट्रा एफर्ट्सही टाकतो मैदानाच्या आतमध्ये आणि तेच करताना पाहायला मिळालंय. प्रशांत या ओव्हरमध्ये ओव्हर द विकेटने येत असताना कम्मालीची त्यांची लाईन पाहायला मिळाली होती. मात्र यावेळी ते भरकटलेत. एक्स्ट्रा रन त्यांनी इथे खर्च केलाय आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. एक्स्ट्रा रनने 7-15 गरज.
हो, यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढल्या पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तो बाकपट पॉइंट मधून येईल आणि धाव संख्येमध्ये भर पडली आहे. आता मॅच फसली आहे. 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 14. 6-14 ची मॅच कोण घेऊन जाणार? एका बाजूला टीम आहे TY पाटील स्पोर्ट्स मालगाव, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे. या दोन टीम मध्ये हे रणसंग्राम, हा रणझुंजार खेळ पाहायला मिळेल. चला आता वेळ घेऊ नका एक्स्ट्रा प्लीज, थोडंसं स्पीडअप घ्या. बराचसा वेळ घेतलाय आपण या मॅच साठी. बरोबर 14 मिनिटं 23 सेकंदाला आपली ही ओव्हर संपली आहे. चला स्पीडअप घ्या. कडवे टीम या बाबीची नोंद घ्या. जर आपण मैदानाच्या आतमध्ये 20 मिनिटाच्या आतमध्ये जर 4 ओव्हर कंप्लीट केल्या नाहीत तर तुम्हाला या ठिकाणी दंडात्मक कारवाईच्या समोर जावं लागेल. एक्स्ट्राचा आयोजन कमिटीकडून काही नियमावली आहे. एक खेळाडू तर अतिरिक्त 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल, प्लस पॅनल्टीही दिली जाईल. या बाबीची नोंद घ्या. आम्ही सकाळपासून तुम्हाला हा कॉल देतोय, याची दखल घ्या. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज येतील. नाव आहे कुमार. त्यांच्या अगेन्स्ट स्ट्राईक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे विजय आणि कुमार यांच्यामधलं हे वॉर, हे रणसंग्राम. गोलंदाज निघालाय. 6-14 ची मॅच. पहिलाच बॉल फटका फसला. SK येथील इंट्रोडक्शन मध्ये कार्य करतील झेल. पहिल्याच बॉल वरती ब्रेक थ्रू मिळाला. कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला. इथे खऱ्या अर्थाने मिस टाइम राहिलाय. जर मिडल ऑफ द बॅट झाला असताना तर मॅचची कहाणी वेगळी असते. असं म्हटलं जातं ना की मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉल डिसाइडिंग बॉल असतो. इथे पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला. आता मात्र नवीन फलंदाज येईल इंट्रोडक्शन मध्ये क्रमांक 5 वरती. नाव आहे महेशकडेही नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. या मॅच मध्ये काय घडेल? सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप घ्या. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत. 5 बॉल पाठीमागे बनवायचे आहेत. आता धावसंख्येकडे नजर वळवली तर 14. 5-14 ची मॅच. एका बाजूला टीम आहे TY स्पोर्ट्स मालगाव, तर दुसऱ्या बाजूला टीम विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब कडवे. या टीमकडे हो यावेळी फ्लिक केला. संधीचं सोनं केलं. याने सांगितलं अरे लोग मुझसे नफरत करने वाले भी कमाल का हुनर रखते हैं, मुझे देखना नहीं चाहते मगर नजर मुझ पे रखते हैं. नजर ठेवली या गोलंदाजावरती. या फलंदाजाने पहिलाच बॉल फ्लिक केला. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू सरळ सीमारेषे पार आला ना, तो एक दमदार षटकार. येणारी मॅच आता मात्र फसली आहे. येणारे 4 बॉल बनवायचे आहेत. 8 धावा. 4-8 ची मॅच. हो यावेळी बॅकवर्ड वरती गेले आहेत. बॅकवर्ड पॉइंटला प्रोडक्शन दिलं जाईल का? नाही. चेंडू चाललाय सरळ फरार. मिळतील धावा 4. आला तर चौकार. येणारे बॉल 3 बनवायचे आहेत. 4. 3-4 ची मॅच होती कुठे? मॅच आणली कुठे आहे? मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू आला काय? आणि या मॅचची दाही दिशा त्याने बदलली आहे. येणारे बॉल 4. येणारे बॉल 3 बनवायचे आहेत. 4. एका बाजूला टीम मालगाव तर दुसऱ्या बाजूला टीम कडवे यांच्यामधलं हे रणसंग्राम पाहायला मिळाला. दे धक्का मैदानाच्या आतमध्ये पुश केलं जाईल का? आता मात्र गोलंदाजावरती ही प्रश्न उभे राहिले आहेत. फुलटॉसचा बॉल लोअर फुलटॉस पाहायला मिळालाय. संधी आहे. एकाच एंडला 2 बॅटर येतील का? नाही, थांबवलं गेलंय. आता मात्र येणारे 2 बॉल बनवायचे आहेत. 3. 2-3 ची मॅच. एक हाय व्होल्टेज मुकाबला. 2 बॉल 3 उत्कंठा वाढवणारी स्पर्धा. शंभू चषकाचा थरार. विकास घोडे पाटील, स्वानंदजी निर्लेकर यांचा हा ध्यास. मैदानाच्या आतमध्ये शंभू चषकाचा हा प्रहार. 1-2 बॉल आणि 3 ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज दीपक. गोलंदाज निघालेला आहे कुमार. हो यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने एक धाव घेतली जाईल. दुसरी साडी जातील का? हो इथे चुकी झाली आहे. ही मॅच जर कोणी हरवली असेल ना तर मी म्हणेन SK. लगातारच्या एक्स्ट्रा रन त्याने दिलेत. SK स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. काय गरज आहे? मैदानाच्या आतमध्ये बिलीव असणं गरजेचं आहे.
चुका होतात, चुकांना माफी नाहीये. तुम्ही प्रत्येक क्षणी खऱ्या अर्थाने फेअरलेस असणं गरजेचं आहे. तुमचा थोडीशी चूक दिरंगाई मॅचला पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. एस के पाटील एक्स्ट्रा रन दिल्या ओव्हरमध्ये, जवळजवळ 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. कल्पनेपलीकडचं क्रिकेट. 1 बॉल 2 ची गरज, हाय व्होल्टेज मुकाबला. 1 बॉल 1 ची गरज आहे. यस, कंपल्सरी चेस. 1 बॉल 1 ची गरज आहे. चला स्पीडअप घ्या टीम. 1 बॉल 1 ची गरज. गोलंदाज निघालाय, एका बाजूला कडवे एका बाजूला मालगाव. काय रणधुमाळी आहे. गोलंदाज निघालाय कुमार. काय जिंकेल का कुमार, का जिंकेल का फलंदाज दीपक. खोलवरचा बॉल आहे इथे एकाच एंडला. ओ इथे काय घडलंय, रनआउटची संधी मैदानाच्या आतमध्ये. ओ माय गॉड, ना भूतो ना भविष्य, मैदानाच्या आतमध्ये टीम जिंकली आहे क्रुशल मोमेंटला. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच, फॅब्युलस मॅच. आणि यष्टीरक्षकाचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करेन. आणि मैदानाच्या आतमध्ये हे बेधुंद झालेला हा वारा. मैदानाच्या आतमध्ये सांगितलं जातं ना, मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की न थांबला सूर्य न थांबला वारा. अरे बेधुंद किनारा, वादळाचा खेळ निराळा. मैदानाच्या आतमध्ये वादळासारखा आलाय. आणि एसके थोडस नाखुश असेल मात्र कमबॅक झालाय. मैदानाच्या आतमध्ये टीम कडवे एक हाय व्होल्टेज मुकाबला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच प्रशांत पाटील इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला या प्रशांत पाटील यांना दिलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच चा किताब. काय मॅच राहिली आहे. सकाळच्या सत्रामध्ये असं म्हटलं होतं ना की हो चुका है रन का